लेकरं बघा, अशा चिखलातून चिखल तुडून जावं लागते स्कूटी नसल्यावर. नाही तर रोडनं पाऊस नसला तर रोडनं मी चालू शकते, पण आज खूप पाऊस होता त्याच्यामुळं मी स्कूटी काय काढली नव्हती. का बघा, लेकरामुळं मला पण असं चालावं लागायला चिखलानं चिखल तुडवीत. तरी पण म्हणतात की मायबापानं आमच्यासाठी काय केलं म्हणतात, काय नाही म्हणतात, काय बी केलं नाही म्हणतात मायबापानं आमच्यासाठी. एवढं सगळं करून सुद्धा उद्या म्हणतेस का तू की काय केलंस माझ्यासाठी? हां, नाही म्हणत. म्हण, तो तोंड दाखव. नाही म्हणत. एवढं उरावर पाठीमागं एवढं वजन घेऊन आपण लेकरांसाठी वेळातला वेळ काढतो लेकरांसाठी. तर हॅलो नमस्कार महाराष्ट्र, वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. तर बघा, मी इथं लेकराला शाळेत आणायला गेलते. बघा, दुनियाचा पाऊस पडला इकडं नांदेडमध्ये. चिखल तर बघा किती झाला हो का. बघा, आज मी स्कूटी काढली नाही. पायानं यायले. बघा, माझ्या मम्मीचा फोन आला तर मला स्कूटी काढलीस का, म्हणून मी म्हणलं नाही काढली स्कूटी. बघा लेकरं बघा, अशा चिखलातून चिखल तुडून जावं लागते स्कूटी नसल्यावर. नाही तर रोडनं पाऊस नसला तर रोडनं मी चालू शकते, पण आज खूप पाऊस होता त्याच्यामुळं मी स्कूटी काय काढली नव्हती. का बघा, लेकरामुळं मला पण असं चालावं लागायला चिखलानं चिखल तुडवीत. तरी पण आपण लेकरासाठी वेळातला वेळ काढतो लेकरांसाठी, आणि आपण आपलं स्वतःला बाजूला ठेवून लेकराला टाईम देतो, सगळं करतो. हो का, एवढा चिखल तुडवत, एवढं उरावर पाठीमागं एवढं वजन घेऊन मी चालायले लेकरासाठी. तरी लेकरं मोठे झाल्यावर काय म्हणतात उद्या की काय केलं मायबापानं आमच्यासाठी. तरी पण म्हणतात की मायबापानं आमच्यासाठी काय केलं म्हणतात, काय नाही म्हणतात, काय बी केलं नाही म्हणतात मायबापानं आमच्यासाठी. एवढं सगळं करून सुद्धा उद्या म्हणतेस का तू की काय केलंस माझ्यासाठी? हां, नाही म्हणत. म्हण, तो तोंड दाखव. नाही म्हणत. बघा, एवढा चिखल तुडवीत आलो तर आम्ही. हे मधला रस्ता आहे बघा, शाळेतून न्यायचा जायचा मधला रस्ता आहे. आता आज पावसामुळं मी रोडनं गाडी काढली नाही गाडी. हे चिखल तुडीत आम्ही गेलोत. बघा, नुसते पाय स्लिप व्हायले तर चिखलामुळं, आणि चालता पण यांचं आलं काय नाही बरोबर. तरी इथं गिट्टी टाकली आहे खूप प्रमाणामध्ये, कारण इकडं बांधकाम सुरू आहे ना पाठीमागं. होतं त्या बांधकामामुळं त्या लोकांना गिट्टी टाकली. त्यांच्या गाड्या आहे की नाही याव जावं म्हणून गिट्टी टाकली. इथं मी माझे पाय जराशे त्या पाण्यामध्ये धुतले, खूप चिखल लागला होता त्याच्यामुळं. तर बघा लेकरांनो, मायबाप तुमच्यासाठी एवढं सगळं करतात, तर मायबापाचे कष्ट व्यर्थ जाऊ देऊ नका. बघा, लक्ष द्या. आणि चॅनलला नवीन असताल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. तुम्हाला जर का हे ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट करून सांगा. ओके, बाय.